मधून आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी आहे। लातूरहून चटणी भाकरी घेऊन सकाळीच मुंबईमध्ये आलेल्या आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी। तर आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी संकेत वरक यांच्याकडे। संकेत तिथे उपस्थित आहेत। संकेत, आपण बघतोय मोठ्या संख्येने धनगर बांधव सीएसएमटी परिसरामध्ये दाखल झालेत। आरक्षणाची त्यांची मागणी आहे, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलाय, काय नेमके त्यांच्या आणखी मागण्या आहेत? पाहिलं तर खरं राज्यभरातून आज धनगर बांधव जे आहेत ते मुंबईत धडकलेले आहेत। पिवळं वादळ आपल्याला म्हणता येईल, कारण खूप मोठ्या प्रमाणात धनगर बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत। त्यांची मागणी एकच आहे की आम्हाला आतापर्यंत एनटी मधून आरक्षण होतं, पण आम्हाला आरक्षण जे आहे ते एसटी मधून हवं आहे। त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट अशी कळली की आम्हाला शिक्षण असेल किंवा शिक्षण जरी झालं असेल तर नोकऱ्या असतील, जर आम्हाला देश पातळीवरती केंद्रीय पातळीवरती जर कोणती नोकरी हवी असेल किंवा कोणत्या लाभ घ्यायचा असेल तर आम्हाला एनटी मधून त्याचा लाभ घेता येत नाही। आम्हाला ओबीसी मध्ये बोललं जातं, पण आता जर आम्हाला एसटी मधून आरक्षण मिळालं तर आम्हाला त्याचा अर्थात आमच्या लेकरा बाळांना फायदा होईल। जवळपास 3 पिढ्यांचं नुकसान झालं असं सर्व धनगरांचं म्हणणं आहे। हा घोळ जो झाला यांच्या म्हणण्यानुसार की धनगर आणि धनगर या दोन शब्दांमुळे झाला। आम्हाला ऑलरेडी 36व्या क्रमांकावरती धनगर असं धनगड असा उल्लेख आहे, आरक्षण धनगरांना मिळू शकत नाही। स्पेलिंग जे आहे ते धनगर झालेलं आहे। काही बांधव आपल्यासोबत आहेत धनगरांचे, त्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला दाखवतो मी की हा सीएसएमटी परिसरातला रस्ता जो आहे काही वेळापूर्वी ब्लॉक करण्यात आला होता। सगळे धनगर बांधव जे आहेत ते काही रस्त्यावरती बसले होते। पोलिसांनी सध्या ही परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे आणि सर्व धनगर बांधवांना आझाद मैदानाच्या दिशेने घेऊन जात आहेत। काही धनगर बांधव आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करू। तुझं नाव काय, कुठून आलाय? माझं नाव गणेश सुशीर, मी मलकापूर बुलढाणा जिल्ह्यावरनं आलोय। आम्हाला कुठल्याही प्रकारच्या मुंबईकरांना त्रास द्यायचा नाहीये, परंतु आमचे मल्हार योद्धे जर 8 दिवसापासून त्रास सहन करत आहे, या सरकारला जाग येत नसेल तर आमचा अंत देखील होणार आहे। आणि मी या देवेंद्र फडणवीस असेल या महाराष्ट्र सरकारला एकच सांगू इच्छितो की आता धनगर उठलाय, धनगर आता मुंबईत आलाय, धनगर आता घराच्या बाहेर निघला आहे। फडणवीस सरकार तुम्हाला आता हे महागात पडणार। तुम्ही आश्वासन दिलं होतं, आता पूर्ण करा। धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करा। सर, नाव काय तुमचं आणि आरक्षण का हवंय? म्हणजे जे भाजप शिवसेना युतीने जो आम्हाला 15 वर्षापासून विश्वासघात करू राहिले, बारामती पासून तर आतापर्यंत आम्ही लहान होतो, आता म्हातारे उरायलो, तरी पण आम्हाला या देवेंद्र फडणवीस सरकारने आतापर्यंत आरक्षण दिलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते आम्ही जे बोलतो ते करतो, परंतु धरणाऱ्याला फक्त चाबरे बोलू राहिले। आतापर्यंत आमची दिशाभूल करू राहिले। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही खरोखर सत्याचे असाल, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सत्याचे असाल तर आजच्याच आम्हाला आरक्षण द्याल। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आमच्या खंडोबाची शपथ आहे, आमच्या खंडोबाची शपथ आहे, आम्हाला आरक्षण द्या। आमचे मुलं बेघर होऊ राहिले, इतर समाजाला एक नाही। आज धनगरावर अन्याय करून फडणवीस साहेब, धनगरावर अन्याय करू नका, गोरगरिबाला सहकार्य करा, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे। जय येलकोट 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 येलकोट। या सरकारचं करायचं काय? एसटी मधून आरक्षण मिळालं काय फायदा होणार आहे? एसटी मध्ये आमच्या जे मुलाबालांना जे शिक्षण नोकरीसाठी जे लागण ते एसटी आरक्षण आमच्या मुलाबालांना फायदा होईल। फायद्यासाठी अख्खा महाराष्ट्राचा धनगर समाज आता जागा झाला। देवा भाऊ माझ्या धनगर समाजाचा अंत पाहू नका। धनगर समाज एकदा पेटला तर तुम्हाला महाराष्ट्रभर फिरायला जागा ठेवणार नाही। मी अख्खा महाराष्ट्र त्या धनगर समाजा बांधवांना विनंती करतो, भावांना माझ्या घरात थांबू नका। एकच विनंती, आपण सर्वांनी मुंबईला यावा हीच विनंती। आम्हाला आरक्षण द्या मला। हे बघा, सरकारने आमची दखल घेतली नाही। आज फक्त एक धनगर आलेला आहे, उद्या मेंढ्या शेळ्या सगळं या ठिकाणी येईल। सरकारने आमची दखल घ्यावी हीच माझी सरकारला नम्र विनंती आहे। किती दिवसांचा अल्टिमेटम सरकारला, किती दिवस देणार? सरकारने आजच्या आज हा निर्णय लावा, आपण पाहिलं तर एकंदरीतच खूप जास्त आक्रमक झालेत सगळे आंदोलक आणि देवेंद्र फडणवीसांना असेल किंवा सरकारला असेल इशारा देत आहेत। पोलीस आपण पाहतोय, पोलीस त्यांचं काम करतायत, पोलीस हा रस्ता क्लिअर करतायत। आणि आपण जर एकंदरीत इकडची परिस्थिती पाहिलं तर
खूप मोठ्या प्रमाणात धनगर बांधव इकडे दाखल झालेले आहेत आणि सर्वांची एकच मागणी आहे की कुठेतरी आता आम्हाला आरक्षण द्या आणि सरकारला आता सर्व धनगर बांधवांनी ऐक्यपद्धत दिली. प्रियंका, निश्चितच संकेत आपण बघतोय राज्यभरातून धनगर आंदोलक हे मुंबईच्या CSMT परिसरामध्ये दाखल झालेले आहेत. आम्हाला आरक्षण हवंय या मागणीसाठी मोठ्या संख्येने हे धनगर बांधव मुंबईमध्ये दाखल झालेत. ST प्रवर्गातून आम्हाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभरातून धनगर बांधव हे CSMT परिसरात आलेत. आरक्षणासाठी आंदोलन सुरू झालेलं आहे आणि अतिशय आक्रमक पद्धतीने हे आंदोलन सुरू झालं. आरक्षण आम्ही घेऊनच जाणार, एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला दुसरा न्याय, अशा पद्धतीच्या इथे त्यांच्या भावना ते व्यक्त करतात. पुन्हा